Day 4 again with same breakfast. सेम नाश्ता. असं वाटतं आम्ही टाइम लूप मध्ये फसलोय. सगळ्या गोष्टी तशाच आहे, रोज तेच रिपीट होतं. नाही, हे उपमा ऐकतंय, राईस आहे याच्यात पण. कॉर्नफ्लेक्स खाऊन इथलं दूध छान आहे. अशी खाण लागते कॉफी. आज माझा एकदम क्लीन नाश्ता आहे. हे बघा, माझा क्लीन आहे, मी फक्त कॉर्नफ्लेक्स खाते. माझा क्लीन आहे. क्लीन खाऊन खाऊन पोटच क्लीन होईना. बाय 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 हनोई. बेबीलॉन ग्रँड. बेबीलॉन ग्रँड. एक गोष्ट राहिली हनोईमध्ये स्टे. हनोईमध्ये म्हणजे एक इच्छा राहिली, ते म्हणजे स्पा. खूप चीप रेटमध्ये स्पा होतं, फूट मसाज होतं, पूर्ण आपलं वॅक्सिंग अँड ऑल सगळं खूप स्वस्तात होतं, पण ते राहिलं, वेळच नाही मिळाला. सो आम्ही निघालो एअरपोर्टला आता. बाय हनोई. हनोई है ट्रायल निगम हुआंग वी मी नो ट्रेन खाप दे. हां, छान आहे मेसेज. बघा, यांच्या स्क्रीनवर यांच्या लोकल लँग्वेज व्हिएतनामी लँग्वेजमध्ये इन्स्ट्रक्शन येत आहे. आपल्या इंडियामध्ये नॅशनल लँग्वेज आहे हिंदी, पण आपल्याकडं दाखवलं जातं सगळं इंग्लिशमध्ये. क्या बात आहे. हे यांचं इथलं डोमेस्टिक एअरपोर्ट आहे. दनांगला जाण्यासाठी आम्ही दनांगला जाण्यासाठी एअरपोर्टला आलोय. ओके, मस्त आहे. मिसिंग मॅगी. हे बघा, एअरपोर्टवर आलो आम्ही आता. बघा, आणखी एक मराठी कपल भेटलाय आम्हाला. कुठले का तुम्ही? जालना. बघा, त्यांची ट्रिप संपली, ते पण आता आमच्यासोबत दनांगला जाणार आहे. मला वाटलं होतं व्हिएतनाममध्ये येऊन व्हिएतनामी लँग्वेज शिकेल मी, पण इथे इतके इंडियन्स आहे की माझी हिंदी चांगली झाली. आणि इवन मराठी पण लोक खूप जास्त भेटले आम्हाला. आणि इंग्लिश तर विसरलो आम्ही. आता आम्ही पण हेच म्हणणार आहे, या फूड या स्लीप नो येस असं म्हणणार आहे. याला म्हणतात टेक्नॉलॉजी. बघा, मुलांसाठी मस्त गाडी पण होऊन जाते आणि बॅग पण. पैसे पाहिजे का कोणाला? भरपूर पैसे इथे बघा यांच्याकडं. आता आम्ही टाकत आहे 50,000 वेस्ट जाऊ नये. मोबाईल दे. हां, आतमध्ये ठेवायचं. होतंय का काही? इसको बोलते जिंदगी. भारीच आराम चाललाय मॅडमचा, मस्त निवांत. मला कळत नाही, मसाज घेताना माणसाने रिलॅक्स राहू का नाही. हे बघा, येडे. झाली का झोप? चला, मी आता लाईन मध्ये लागलोय. आता फ्लाईट येणार आहे. बस क्रमांक 305 फ्लॅट क्रमांक 10 वर लागणार आहे.
हेलो, हाय नमस्ते 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 नमस्ते। हेलो तनन, साग मॉक वैंग। आपलं कुठं आहे? राव 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 जॅस्मिन। या हॅलो। वाव यार, दनांगचं एअरपोर्ट ॲक्च्युली खूप छान आहे हा. वाव वो इतनी करे चाय था. हो, मस्तपैकी झोप झाली आम्ही दोघांची. आता मी चाललो आहे दनांग फिरायला. बघू काय भेटतं. म्हणजे एक बीच आहे जवळच, मी ऐकलं, म्हणजे हर्षाने सांगितलं मला. तर आता बघू त्या बीचवर काय भेटतं. नहीं तो बीच में कोई बात बीच में आ गई तो फालतू बीच में प्रॉब्लेम हो जाएगा. वाव यार, व्यू बघा कसला भारी आहे दनांग. Oh my god. Wow. स्विमिंग पूल. वाव. आणि इथं आहे हा व्ह्यू. क्या बात आहे. दोनों स्विमिंग पूल आहे. हे आहे आमचं हॉटेल आणि हा आहे टॉप वरून व्ह्यू. हायला इथं पण ट्रॅफिक होतं का? बरीच. तर हर्षाला खायचं होतं इंडियन जेवण, तर आम्ही आलोय भोजन मध्ये. ओहो, भोजन रेस्टॉरंट इन दनांग. ओ हॅलो हॅलो. तर ही आहे इथली लोकल बिअर हुडा. हुडा हुडा हुडा. बघू कशी लागते. हो, झोप नाही, नीट जेवण नाही, त्याच्यामुळे हर्षदला ॲक्च्युली ॲसिडिटी झाली आहे. तर बघू आता, मी इथं फार्मसीमध्ये चाललो. मेडिसिन भेटते का इथं बघूया. ही आहे फार्मसी. या मॅडमला विचारू आपण. यार, एक ॲसिडिटीची गोळी नाही यांच्याकडं. आपल्याकडे इनो भेटून जाते, यांच्याकडे इनो पण नाही आहे. ते एक जेल आहे त्यांना. मला हे पण मी इंटरनेटवर सर्च केलं, पण त्यांना पण कन्फर्म नाही की ती जी जेल आहे ते ॲक्च्युली ॲसिडिटीवर चालेल का नाही. अवघड आहे बाबा. इथं बघू दुसऱ्या ठिकाणी जाऊन. भेटलं नाही तर इथं इंडियन रेस्टॉरंट जिथं आम्ही आलो त्यांना विचारून बघू आम्ही. बघतो आता काय होतं बाबा. मस्त पार्टी चालू इथं. बोलून बोलून बोलत आहे. आम्ही आलो एका टॅटू शॉपमध्ये. बघू आता काय रेट्स असतो, काय काढायचं ते डोक्यात नाही आहे. बघूया. अरे लोक किती रूड आहे. आम्ही ॲक्च्युली शॉपमध्ये गेलो, टॅटू शॉपमध्ये. त्या बाईनी बघितलं आम्हाला आणि बाहेर पण नाही आली. अजीब आहे ह्यात.
आमच्या तुळशी बागेत या मॅडम, पॅन्ट घ्या, साहेबांना शर्ट घ्या, आईला हे घ्या, सगळ्यांच्या घरात सगळ्या खानदाराला घ्यायला लावतो. तर मसाजसाठी आलो तो आम्ही. तर रेट्स ऑलमोस्ट बऱ्यापैकी वाटले, म्हणजे ओके. हे ॲक्च्युली 60 मिनिट्स आहे, 2000 K म्हणजे ऑलमोस्ट 600 रुपये, 600-700. तर बघू आता दोघांना काही डिस्काउंट भेटतो का. तसं नाही देणार. ओके करायचं. ओके ओके. नो डिस्काउंट, नो डिस्काउंट एट ऑल. ओके ओके. मॅडमचं मस्त आता पाय धुवून झालेलं आहे. येऊन माझे तर मला खूप इच्छा होती की इथे येऊन स्पा करायची. तर संदीपने केलाय स्पा, असं हे दगड वगैरे देऊन, आणि मी मस्त केलं फेशियल आणि पाठीचा मसाज. आता मला इतकी झोप येते, जाऊन झोपावं असं वाटतं. यांनी केलंय मला. ते सांगितलंय किती रुपये येतात, हाऊ मच. जस्ट मसाज केला, 1 तासाचा मसाज होता. मजा आली. आता झोप येते. ही इथली नाईट लाईट आहे, ही इथली नाईट लाईफ आहे. सगळे लोक खाली, म्हणजे लिटरली त्यांचे चेअर्स खूप खाली असतात, सगळेजण खालीच बसतात असं म्हटलं तरी चालेल. हे बघा चेअर्स किती खाली आहे त्यांच्या. हॉटेलच्या जवळच बीच आहे, तर आम्ही आता चाललो बीचवर. तशी झोप आली, पण हर्षा म्हटली त्याला 10 मिनिटं तरी बसूया ॲटलिस्ट. एक बॅटले तर हे आलो आम्ही आता बीचवर. हे आहे सी फूडचं मार्केट. बघा किती मोठं आहे सी फूडचं मार्केट, जिवंत आहे याच्यामध्ये सगळे. बघा हो, सांगा कोणतं पाहिजे. इथं रेट पण लिहिलेले आहे. हे बघा, बापरे क्रॅब्स बघा केवढे मोठे. माझा हात बघा केवढा दिसतोय, आणि ते क्रॅब्स बघा किती मोठे. ओहो, हॅलो आवर, जेवला का. सॉरी तुला जेवणात येणार या. हॅलो सर, हाव आर यू. जेवले का तुम्ही. काय प्रकार आहे हा. ओ बाप रे, हे बघा. वाव, हे फिश आहे. बाप रे, हे बघा मोठ्या मोठ्या फिश, एकदम मोठ्या मोठ्या. हे साईज ने खूप मोठे यार क्रॅब्स. हे पण जिवंत आहे, म्हणजे इतकं ताजं की डायरेक्ट सांगायचं कोणतं पाहिजे आणि प्लेटमध्ये हजर.